नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये। एक नवा चित्रपट आलेला आहे मराठी। या आधी त्या चित्रपटाचा पहिला भाग आलेला होता। तो चित्रपट म्हणजे देऊळ बंद। देऊळ बंद हा चित्रपट येऊन गेलेला आहे। तो चित्रपट एका नास्तिकेचा म्हणजे राघव शास्त्री या नास्तिक व्यक्तीची कहाणी होती। तो कशा पद्धतीने आस्तिक होतो त्यात आपल्याला पाहायला मिळतं। पण यावेळेस जी परीक्षा देतोय ते म्हणजे खुद्द देव स्वामी समर्थ या चित्रपटात परीक्षा देणार आहे। ती परीक्षा कशा पद्धतीने आहे तर तो चित्रपट मी बघितलेला आहे, तो म्हणजे देऊळ बंद 2। तर मित्रांनो, देऊळ बंद हा जो पहिला चित्रपट जो होता तो राघव शास्त्री हा जो शास्त्रज्ञ आहे, सायंटिस्ट आहे, हा आल्यावर त्याला जी चिडचिड होते त्या चिडचिडमध्ये तो देऊळ बंद करतो। ही कहाणी आपण बघितलेली आणि कशा पद्धतीने तो आस्तिक होतो हे आपल्याला पाहायला मिळालं। तर त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने यावेळेस एक नवीन कहाणी घेऊन आलेले आहेत, ते म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे। हे दिग्दर्शक नेहमी काही ना काही वेगळं करत असतात। तर यावेळेस त्यांनी एक समाजाला असा मेसेज दिलेला आहे तो खूप गरजेचा आहे आणि तो माध्यम त्यांनी निवडला देऊळ बंद 2 या चित्रपटातून। तर यात प्रमुख भूमिकेत जे पाहायला मिळतात, स्वामींच्या भूमिकेत जे पाहायला मिळतात ते म्हणजे मोहन जोशी। हे आधी पण होते, आताही या चित्रपटात स्वामींच्या भूमिकेत आहेत। सोबतच स्नेहल तरडे या मध्यवर्ती भूमिकेत आहेत, प्रमुख भूमिकेत त्या आहेत। सोबत आपल्याला पाहायला मिळतील बाकीचेही कलावंत जे फावल्या वेळासाठी आहेत, पण त्यांची जाणीव आपल्याला होते ती कशासाठी आहे हे चित्रपट बघितल्यावर आपल्याला पाहायला मिळेल। त्यात आपल्याला पाहायला मिळतील प्रसाद ओक आहे, महेश मांजरेकर आहे, मुकुंद वसुले आहेत, ओम भूतकर आहे, अशी बरीच मंडळी पाहायला मिळेल आणि सोबतच मंगेश देसाई पण आहेत। तर ही स्टारकास्ट तर झालीच। या स्टारकास्ट हा चित्रपट ही स्टारकास्ट तर झालीच, ही स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल। सोबत संगीत चित्रपटाचं चांगलं आहे, गाणी चांगली आहे। एक हिंदू मुस्लिमचं ऐक्य दाखवती अशी ही फिल्म दिसते आहे। आणि त्याच्यासोबत चित्रपटाची कहाणी आहे, जी वन लाईन स्टोरी जी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या व त्यांना निर्माण होणारे प्रश्न, यावर ही जी कहाणी आहे ही पेरल्या गेलेली आहे। आणि कशा पद्धतीने तिथे देव येतो आणि देव तो कशा पद्धतीने परीक्षा पास होतो त्याकरता आपल्याला हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे। कारण की आपण बघितलेलं आहे की आत्महत्या शेतकरी हा नेहमी करत असतो। तो का करत असतो तेही या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल। तर नक्की बघा, असा हा चित्रपट आहे देऊळ बंद। यात मी आधीच सांगितलं तुम्हाला की स्नेहल तरडे यांनी यात भूमिका केलेली आहे। भूमिकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येकाने आपलं काम जे आहे चांगल्या पद्धतीने जोग पद्धतीने केलेलं आहे। स्नेहल तरडे यांनी मोठ्या भूमिकेत, प्रमुख भूमिकेत पहिल्यांदाच काम केलं असं दिसतंय त्यांच्या भूमिकेमधनं। त्यांनी खूप छान प्रयत्न केलेले आहेत। बाकी कलावंतांनीही अगदी छान पद्धतीने काम केलेलं आहे। असा हा चित्रपट जमलेला आहे। मी सांगितलं ते की संगीतही छान आहे, पार्श्वसंगीतही छान आहे, चित्रपटातील गाणी छान आहे, जिजुरीचं सॉन्ग जे आहे ते छान आहे। प्रवीण तरडे पण यात आपल्याला पाहायला मिळेल। त्यांनी पण एक छोटीशी भूमिका केलेली आहे, पण ती पण एक चांगल्या पद्धतीने रंगवलेली आहे। हा सिनेमा फार छान बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सिनेमा छान झालेला आहे। हा थोड्याशा त्रुटी राहू शकतात चित्रपटात, कारण की थोडासा VFX मध्ये थोडं कमतरता वाटते आहे चित्रपटाची जर आपण बघितली तर। आणि थोडं सिनेमॅटिक लिबर्टी जी वापरली आहे ती छान आहे। पण तर हा चित्रपट जो आहे चांगला आहे। एक विषय जो आहे तो चांगला आहे। आपण पाहू शकता हा चित्रपट, प्रत्येकाला आवडेल असा हा चित्रपट आहे। म्हणजेच देव परीक्षा देईल, पण देवाचे जे चमत्कार आहे, जी शक्ती आहे ती त्याच्याजवळ राहून तो परीक्षा देतो की त्या सगळ्या सोडून तो परीक्षा देतो हे आपल्याला पाहावं लागेल। यात आपल्याला कोणकोणते जे संत महात्मे आहेत त्यांचंही दर्शन होईल या चित्रपटात। त्यासाठी आपल्याला चित्रपटगृहात चित्रपट पाहणं गरजेचं आहे। विनंती करेल की प्रेक्षकांना की जेव्हा तुम्ही चित्रपट बघायला जाता तर कृपया करून तुम्ही व्हिडिओज नका काढा, पण व्हिडिओज काढल्यावर तुम्ही ते जे काही चांगले सीन आहेत ते तुम्ही व्हायरल करता फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून। हे करणं टाळा, हे करू नका, हे पायरेटेड होतं। यामुळे तुमच्या जो सोशल मीडिया अकाउंट आहे त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो भविष्यात।
तेही काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊनच हा चित्रपट बघावा. चित्रपट सुंदर झालेला आहे. ज्या त्रुटी सांगितल्या त्या तर आहेच, पण चित्रपट खरंच छान आहे. आपण नक्की बघा. आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल असा हा चित्रपट आहे. जय श्री स्वामी समर्थ.